आज बघणार आहोत चुलीवरची गरमागरम फुगलेली पुरणपोळी। गॅसवरची पोळी ही वेगळीच असते, पण चुलीवरची पोळी म्हणजे ना चव, सुगंध आणि आठवणीचा खजिना असतो। हीच आज आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर मग उशीर न करता या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे। इथे ना आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी ना चण्याची डाळ घ्यायची आहे। इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात ही चण्याची डाळ घेतलेली आहे। आता डाळीवर आहे ना भरपूर अशी पावडर लावलेली असे, म्हणून त्याला ना आधी मी धुवून घेणार आहे। कोमट पाण्यानेच मी इथे धुते ती डाळ, म्हणजे छान अशी धुतली जाते ती। आता आपल्याला ही शिजायला घालायची आहे। शिजायला घालण्यासाठी पण इथे मी कोमट पाण्याचाच वापर करते, कारण जर गार पाणी ओतलं ना तर डाळ आहे ना ही चांगली शिजत नाही, ती कच्चीच राहते। आता आहे ना कोणत्याही गोड पदार्थात आहे ना आपल्याला मीठ घालायचं असतं, म्हणून इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आणि आता इथे आपल्याला हळद घालून घ्यायची। आता इथे मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी डाळ मऊसूत अशी शिजली जाते। आता इथे डाळ शिजते तोपर्यंत ना एका साईडला मी ना पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे काय होतं ना त्यात ओतायला आपल्याला बरं पडतं शिजताना। पुरणपोळीसाठी आता कणिक मळताना ना काय काय इथे मी तुम्हाला टिप्स सांगते। इथे ना मी आता गव्हाच्या पिठाचीच पुरणपोळी करणार आहे। मी मैद्याचा काहीच वापर इथे करणार नाही आहे, कारण गव्हाच्या पिठाच्या पण छान अशा पुरणपोळ्या होतात। आता ना ह्याच्यात आपल्याला ना कलर येण्यासाठी ना हळद घालायची थोडीशी चिमूटभर, आणि मीठ घालून घ्यायचं आहे। 2 टेबलस्पून इथे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे, म्हणजे पीठ आहे ना छान असं आपलं मळलं जातं, मऊसूत असं मळलं जातं। छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यावर आहे ना असं ओलसर जर कपडा ठेवला ना छान असं मऊ असं पीठ आपलं भिजलं जातं। पाण्यात ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आहे पिठाला। आता इथे अर्धा किलो आपली चण्याची डाळ आहे, त्यासाठी आपल्याला अर्धा किलोच गूळ लागणार आहे। जेवढ्याला तेवढं असं प्रमाण असतं। हे गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे। गूळ हा आपला छान असा चिरून झालेला आहे, आपण याला साईडला ठेवून देऊया। आता आपल्याला चेक करायची डाळ शिजली की नाही, कारण आहे ना जवळजवळ आहे ना 15 ते 20 मिनिटं झालेली होती। अजून मला ही थोडी कच्चीच वाटते, म्हणून ह्याच्यात मी ना थोडं गरम पाणी घालून घेते आणि ह्याला परत झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी मऊसूत ही डाळ शिजली जाते। आता डाळ शिजते तोपर्यंत इथे आपल्याला पुरणात घालण्यासाठी ना बडीशोप भाजून घ्यायची आहे। इथे जवळजवळ ना 2 ते 3 मोठे टेबलस्पून मी बडीशोपचा वापर करणार आहे। तुम्हाला कितपत आवडते त्याप्रमाणे तुम्ही ते बडीशेप, सुंठ किंवा विलायचीचा वापर करू शकता। इथे आता बडीशेप छान अशी भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया। आणि आता विलायचीत मी जवळजवळ आहे ना 7 ते 8 मी विलायची घेतलेली आहे, ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ना छान असे बारीक होतं। विलायचीचे साल काढायची ना भाजल्यावर काहीच गरज नसते, सालीसहितच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, चव छान लागते। आणि जर सुंठ असले ना तुमच्याकडे अख्खी, तर ती पण भाजून घ्या थोडीशी फोडून, आणि मग ती वाटा, म्हणजे छान अशी वाटली जाते। पण इथे माझ्याकडे ना सुंठ पावडर होती, म्हणून मी इथे सुंठ घेतलेली नाही आहे। छान अशी आपण इळवणी काढून घेतलेली आहे, डाळ शिजलेली आहे। आता आहे ना आपल्याला ना जेवढं डाळ आहे तेवढंच आपण इथे गूळ घालणार आहोत, आणि छान असं हे आटवून घेणार आहोत। तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी जास्त पण करू शकता, पण पुरण हे गोड चांगलं लागतं, म्हणून जितकं डाळ आहे तितकंच मी गूळ घेणार आहे। या गुळाला ना पाणी सुटतं, जसं जसं गूळ गरम होतो तसा वितळतो हा गूळ। आता हे आपल्याला पुन्हा एकदा आटवून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी, म्हणजे छान असं हे घट्ट होतं। तुम्ही बघू शकता छान असं पुरण घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे पाट्यावर। तुम्ही पुरण यंत्रामध्ये किंवा पुरणाची चाळणी मिळते त्यामध्ये बारीक केलं किंवा वाटलं ना तरी पण चालतं। आता इथे आपल्याला छान असं पुरण वाटून घ्यायचं, तुम्ही बघू शकता छान असं शिजलेलं आहे, मऊसूत शिजलेलं आहे। आपण याला काढून घेऊया। इथे पुरण आपलं हे रेडी झालेलं आहे। आता ह्यामध्ये जे आपण वाटून घेतलेली होती ना सुंठ, बडीशेप, ती घालून घ्यायची। छान असं हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे बघू शकता छान असं आपलं पुरण शिजलेलं आहे, पीठ पण छान असं भिजलेलं आहे। आता आपण पोळ्या लाटून घेऊया। तुम्हाला कितपत पोळीचा आकार हा मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता। इथे तर आपल्याला पोळी लाटायला घ्यायची आहे। इथे आता मी तूप लावून घेतलेलं आहे, तुम्हाला जर तेल लावायचं असलं ना तरी पण चालणार आहे। छान अशा पोळ्या होतात आणि तूप लावल्यावर त्याची चव अजून दुप्पट वाढते, म्हणून इथे तूप लावून आपल्याला घ्यायचं आहे। इथे आपली पुरणपोळी ही रेडी आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? मग नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि पारंपरिक रेसिपीमध्ये। तोपर्यंत हॅपी होली।